लाडक्या बहिणींसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल किंवा लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही देखील लाभार्थी असाल आणि तुमचा प्रश्न असा असेल की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार, जानेवारी महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला कधी प्राप्त होणार, म्हणजेच तुम्ही आता या चिंतेत असाल की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी तुम्हाला पडणार आहे अशी सविस्तरपणे चिंता तुम्हाला पण भाजत असेल तर आता तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण ते अपडेट बघणार आहोत। कोणकोणत्या महिलांना हा जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच येणारा जो हप्ता आहे तो हप्ता देखील टाकण्यात येणार आहे, आपण ते सविस्तरपणे महत्त्वाचा असलेला मुद्दा देखील या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, जेणेकरून तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे दूर होऊन जाईल। महिला खूप दिवसापासून प्रतीक्षा करत होत्या जानेवारी महिन्याची। जानेवारीचा हप्ता देखील कधी मिळणार, फेब्रुवारी महिना देखील चालू झालेला असून काही महिलांना देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळालेला नाही, म्हणजे अशाही काही महिला देखील आहे की ज्यांचा डिसेंबरचा हप्ता देखील बाकी आहे। जानेवारी पूर्णपणे संपून गेला आणि पूर्णपणे फेब्रुवारी चालू झालेला आहे, पण कारण आणखीनही डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील काही महिलांना आला नाही। आता त्या महिलांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता त्यांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकणार असून त्यांची देखील आता 2 हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाचे जिल्हे बघणार, काही महत्त्वाचे तालुके देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। ज्या महत्त्वाच्या तालुक्यात आणि ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची आता जानेवारी महिन्याची आणि काही महिलांची डिसेंबर महिन्याची पण पूर्णपणे प्रतीक्षा संपणार आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्या महिलांना आता 2 हप्ते एकत्रितपणे या ठिकाणी पडणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सरकारच्या माध्यमातून आलेली महत्त्वाची बातमी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला पण असं वाटत असेल की जानेवारी महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा राहिलेल्या महिलांना म्हणजेच 2 हप्ते एकत्रितपणे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला देखील हा व्हिडिओ काळजीपूर्वक लक्षपूर्वक पूर्ण बघावा लागणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव जर या ठिकाणी आलं किंवा या जिल्ह्यामध्ये च्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं किंवा तुमच्या तालुक्याच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आलं तर तुम्ही देखील एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून तुम्हाला देखील आता 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे। त्यामुळे ते महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे असलेले ते तालुके देखील सविस्तरपणे तुम्हाला बघणं गरजेचे या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही देखील पहिल्यांदाच आलेला असाल आणि तुम्ही देखील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सविस्तर महत्त्वाचे जिल्हे महत्त्वाचे तालुके देखील बघणार आहोत, पण त्यापूर्वी आता कोणकोणत्या महिलांना 2 हप्ते एकत्रितपणे पडणार, कोणकोणत्या महिलांना फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार सविस्तरपणे आपण अपडेट जी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे ती महत्त्वाची अपडेट देखील आत्ताच या 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत। तर चला सविस्तरपणे आपण बघू कोणकोणत्या महिलांना 2 हप्ते एकत्रित पडणार। आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तुम्हाला देखील काही कारणास्तव डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी आला नसून तुमच्या देखील या ठिकाणी तो आता तुम्हाला थेट जानेवारी महिन्यामध्ये देखील तुम्हाला हप्ता आलेला नसेल तो डिसेंबरचा, आता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये थेट हे 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून आता तुम्हाला देखील चिंता करायची कुठलीही अडचण कुठलीही गरज या ठिकाणी राहिलेली नाही। आता हे 2 हप्ते लाडक्या बहिणींना पूर्णपणे टाकण्यात येणार नसून ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्याच महिलांना या ठिकाणी एकत्रितपणे 2 हप्ते पडणार। ते कोणकोणते तर एक डिसेंबरचा आणि एक जानेवारीचा असे 2 हप्ते एकत्रितपणे लाडक्या बहिणींना देखील टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे जिल्हे बघणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची 2 हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि जर तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्यात नाव देखील या ठिकाणी आलं तर तुम्ही देखील काळजी करू नका, तुम्हाला पण जानेवारी महिन्याचा हप्ता देखील पडून जाणार। तर चला सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते महत्त्वाचे जिल्हे असलेले ते महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार आहोत। तर चला सुरू करू त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना, सुरू करू त्या महत्त्वाच्या तालुक्यांना, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील
बहिणींची आता प्रतीक्षा देखील संपली असून आता जर तुम्ही पण याच जिल्ह्यातील पात्र लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे या ठिकाणी पडणार आहेत जर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर चला सविस्तरपणे ते जिल्हे बघू. आता पहिल्या क्रमांकावर असणार आहे तुमचा नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील मिळणार. डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जर तुम्हाला आला नसेल तर आता तुम्हाला थेट 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहे. समोरचा जिल्हा जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता जालना जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. या यादीमध्ये जालना जिल्ह्याचे नाव आल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी देखील राहिली नसून आता जालना जिल्ह्यातील पूर्णपणे पात्र महिलांसाठी एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आलेली आहे. समोरचा जिल्हा आपला देखील या ठिकाणी असणार आहे नंदुरबार जिल्हा. आता जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील पात्र महिला येत असाल किंवा नंदुरबार जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता नंदुरबार जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना एक मोठा दिलासा देण्यात आला असून आता जर तुम्ही पण नंदुरबार जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल आणि तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर आता तुम्ही देखील काळजी करू नका. तुम्हाला पण आता डिसेंबर आणि जानेवारी असे 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यात येणार आहेत. तरी तुम्ही या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही देखील आता काळजी करू नका. तुमची देखील काळजी करायचे दिवस संपले असून आता तुम्हाला पण डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहे. समोरचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी देखील महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे नाशिक जिल्हा. आता नाशिक जिल्ह्यातील जर तुम्ही पण पात्र महिला ठरत असाल, नाशिक जिल्ह्यात तुम्ही राहत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरलेल्या असाल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. धुळे जिल्हा. जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जर तुम्ही धुळे जिल्ह्यामधून असलेल्या असाल तर आता तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील एकत्रितपणे 2 हप्ते टाकण्यात येणार असून जर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला फक्त आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. त्यामुळे जर धुळे जिल्ह्यातील तुम्ही पण पात्र महिला ठरत असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, बीड जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तर चला हे काही महत्त्वाचे जिल्हे होते ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची हप्त्याची प्रतीक्षा संपली असून त्यांना देखील आता हप्ता मिळू शकतो. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.